Good morning, everyone. Switch on your cameras, please. We are going to start. In last session, we discussed about the public speaking. Today, as I told you that we are going to start with a new topic, right? नवीन topic असेल आज. So, sharing the presentation. Okay. Visible आहे सर्वांना? Visible presentation. Yes, sir. कोणाचाच कॅमेरा ऑन नाही आज, क्या बात है. Even I am not going to force you all now. Okay. As a student, whenever you are having any placement in any company, right? कोणत्याही कंपनीमध्ये जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू असेल, विदाउट इंटरव्ह्यू क्वालिफिकेशन किंवा सिलेक्शन होतच नाही, राईट? यू ऑल नो दॅट. सो the interview is a part of your life which will always be there whenever you are going for a job, right? सो कोणतीही कंपनी असो, तुमचा इंटरव्ह्यू व्हर्च्युअल असो किंवा फेस टू फेस असो, त्यामध्ये ग्रुप डिस्कशन असो, राईट, डिबेट असो, एनी काइंड ऑफ कॅटेगरी इन दॅट इंटरव्ह्यू, the interview is must and compulsory for everyone, right? So we are going to learn that what are the important things we need to learn before going to the interview. May that be in the campus or at the office of the companies. Okay. इंटरव्ह्यू कुठे पण असू शकतो, तो तुमच्या कॉलेजमध्ये पण असू शकतो, कॅम्पस प्लेसमेंट आपण ज्याला म्हणतो. अँड इफ नॉट देन आपल्याला ते इन्व्हाइट पण करू शकतात त्यांच्या ऑफिसमध्ये, राईट? ओके. सो बेसिक्स ऑफ इंटरव्ह्यू. सगळ्यात बेसिक गोष्ट काय असेल? दॅट अपडेटिंग युअर प्रोफाईल ऑन ईच प्लॅटफॉर्म. विच प्लॅटफॉर्म? फॉर एक्झाम्पल लिंक्डइन असेल, राईट, नोकरी.com असेल, कुठे पण, राईट? सो ॲज अन एक्झाम्पल मी लिंक्डइन सांगितलं. वाय? बिकॉज मेनी कॉर्पोरेट companies, many professional people are connected on these platforms, right? एक नेटवर्क बनतं आणि ज्या म्युच्युअल फील्ड्स असतात प्रत्येकाच्या, त्या तिथे कनेक्टेड होतात एकमेकांसोबत. सो द प्रोबॅबिलिटी ऑफ कॉन्टॅक्ट, द चान्सेस ऑफ कॉन्टॅक्ट इन्क्रीजेस फॉर यू. ओके. अँड अट्रॅक्टिव्ह रेझ्युमे. रेझ्युमे किंवा सीव्ही म्हणतो आपण त्याला, करिक्युलम वाईटे. ओके. त्यामध्ये काय काय पाहिजे? कस्टमाइज्ड. व्हाय कस्टमाइज? फॉर एक्झाम्पल, the company is having requirement for the people who are good in developing software for them. Okay. But you are good in software also, and even certain other applications also, or certain other programs also. But जेव्हाही कोणत्या कंपनीची रिक्वायरमेंट असते स्पेसिफिक, at that time it is our responsibility to customize our profile according to their requirement.
त्यांची जी रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने आपण जेव्हा आपली प्रोफाईल तयार करतो, रेझ्युमे तयार करतो, तेव्हा आपल्याला जास्त फायदा होतो. ओके. अँड शोकेसिंग द रिलिव्हंट इन्फॉर्मेशन, तेच जे मी सांगितलं ते की महत्वाची इन्फॉर्मेशन जी आहे तीच त्या रेझ्युमे मध्ये शेअर करणं, जी गरजेची आहे. आता काय गरजेचं आहे, काय गरजेचं नाहीये ते आपण डिस्कस करूया पुढे. वी आर गोइंग टू डिस्कस दॅट. कीवर्ड्स, इम्पॉर्टंट वर्ड्स फॉर युअर सिलेक्शन. ओके. फॉर एक्झाम्पल, they need students who are good in Java and Python, for example. So highlighting the professionalism or highlighting the good points about your knowledge in Java and Python is very important in that resume. ते कीवर्ड्स असतात, ते महत्वाचं असतं. त्याशिवाय तुम्ही सिलेक्शन क्रायटेरियामध्ये फिट नाही होत. सिम्पल. ओके. जे त्यांची रिक्वायरमेंट असेल त्यानुसार कीवर्ड्स आपण पिन पॉइंट करतो आणि त्यांची रिक्वायरमेंट असेल त्या हिशोबाने आपण ते रेझ्युमे मध्ये ऍड करतो. अँड स्टँडर्ड फाईल फॉर्मॅट. वाय? many profiles are getting rejected because of not having standard file format. Simple. Now, what does it mean? Standard file format. For example, you are preparing your resume in Word file. For example, you are preparing in Word file, of course. प्रत्येक जण Word file मध्येच बनवतं. ठीक आहे. Whenever we are sharing that Word file directly to anyone, for example, we are sharing with institute for sending it to the companies, or we are sharing it with the company directly through mail. What happens because of that? Whenever we are sharing a Word file to someone, the alignment gets disturbed. व्हेरी सिम्पल. खूप लॉजिकल गोष्ट ही फॅक्ट पण आहे. तुम्ही कधीही वर्ड फाईल तुमच्या सिस्टम मध्ये ओपन करून बघा, तुमच्या डेस्कटॉपमध्ये, आणि तुम्ही ती दुसरीकडे शेअर करा, तिकडे ती वेगळ्या स्टाईलमध्ये ओपन होणार. दी अलाइनमेंट्स आर डिफरंट एव्हरीवेअर. सो व्हॉट हॅपन्स बिकॉज ऑफ दॅट? तुमचा जो रेझ्युमे आहे, तुमची जी प्रोफाईल आहे ती चांगल्या प्रकारे ओपन नाही होत समोरच्यांच्या सिस्टम मध्ये. दी अलाइनमेंट गेट्स डिस्टर्ब. सिम्पल. आणि अलाइनमेंट जर चुकली तर तुमचं इम्प्रेशन तिथेच डाऊन होतं. आणि जर तुम्ही टॅब्युलर फॉर्म मध्ये काही मेन्शन केलेलं असेल किंवा काही वेगळ्या फॉर्मॅट्स मध्ये तुम्ही जर तुमचा रेझ्युमे तयार केलेला असेल तर तो पूर्ण रेझ्युमे त्याचा स्ट्रक्चरच चेंज होऊन जातं जेव्हा दुसऱ्यांच्या सिस्टम मध्ये तो ओपन होतो. देन व्हॉट इज द सोल्युशन फॉर दॅट? काय केलं पाहिजे? सो वेन यू आर प्रिपेरिंग युअर प्रोफाईल इन वर्ड फाईल, दॅट इज कंपल्सरी. वर्ड फाईल मध्येच आपण तयार केली पाहिजे. दॅट इज द बेस्ट वे. बट व्हाईल सेव्हिंग इट, यू शुड सेव्ह इट ॲज अ पीडीएफ. समजतंय सर्वांना? गेटिंग इट? ओके. पीडीएफ मध्ये त्याला सेव्ह करायचंय. वाय इन पीडीएफ? पीडीएफ फॉर्मॅट असा असतो की तो जेव्हाही आपण दुसऱ्या सिस्टम मध्ये ओपन करतो तेव्हा तो डिस्टर्ब नाही होत, तो फिक्स्ड असतो. दॅट्स वाय वी शुड सेव्ह आवर प्रोफाईल, एनी डेटा विच इज इम्पॉर्टंट, इन पीडीएफ फॉर्मॅट. अँड वाईल सेव्हिंग ऑल्सो यू शुड चेक दॅट पीडीएफ बाय ओपनिंग इट, की हे प्रॉपरली सेव्ह झालंय की नाही, अलाइनमेंट प्रॉपर आहेत की नाही. आणि एकदा पीडीएफ बनली की मग ती बनली, मग ती कोणत्याही ठिकाणी जरी ओपन केली तरी पण त्याचा फॉर्मॅट चेंज होणार नाही. इट विल बी फिक्स्ड देन. ठीक आहे. ओके. हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी, हे लक्षात असू द्या. बिकॉज ऍज अ स्टुडंट यू विल ऑलवेज बी प्रिपेरिंग युअर सीव्ही अँड रिझ्युमेज, राईट? हे महत्वाचं आहे. ओके. नेक्स्ट, नोईंग बिफोर यू गो. बिफोर यू गो फॉर इंटरव्ह्यू काय काय माहित असलं पाहिजे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, आफ्टर 4 days or after 5 days, any company is going to visit your campus for campus placement. Now, you should know the company name, the products of that company, the softwares of that company, त्यांचा रोल काय, राईट? फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे टीसीएस येत असेल, अमेझॉन येत असेल, अमेझॉन काय करते, अमेझॉनचा काय रोल आहे, कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्मवरती काम करते, राईट? यू शुड नो ऑल दॅट. सो बेसिक्स ऑफ द कंपनी खूप महत्वाचं आहे. बॅकग्राऊंड, त्यांचे प्रोडक्ट्स आणि त्यांची रिसेंट न्यूज. वाय रिसेंट न्यूज? कारण की बऱ्याच वेळा तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात इंटरव्ह्यू मध्ये की आवर कंपनी हॅज रिसेंटली डिसाइडेड समथिंग विथ द गव्हर्नमेंट. व्हॉट वॉज दॅट डिसिजन? टेल अस. And if you don't have answer, they will get to know that you are not connected with the general knowledge, or you are not connected with the recent news and all those things, updates. ते इमिडिएटली कळून जातं. त्यामुळे कोणतीही ऑर्गनायझेशन जेव्हा व्हिजिटला येत असेल, त्यांची बेसिक इन्फॉर्मेशन आणि त्यांची रिसेंट न्यूज काहीही असो, ती आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे, ऍटलिस्ट त्या कंपनीबद्दल. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मॅक्झिमम टाइम्स हे क्वेश्चन विचारले जातात.
कारण प्रत्येक जण स्वतःच्या कंपनीबद्दल विचारतं की आमच्या कंपनीने सध्या काय केलंय, काय तुम्हाला अपडेट्स आहेत का. सो दॅट आर द इम्पॉर्टंट थिंग्स. ओके. अपडेटिंग रेझ्युमे ऍज पर द रिक्वायरमेंट, जसं मी मगाशी सांगितलं, अपडेट करायचं रेझ्युमे ऍज पर द रिक्वायरमेंट ऑफ द कंपनी. इफ दे वॉन्ट अ पर्सन हु इज going to do their marketing, then you should showcase your marketing strategies, marketing skills into your resume, that you are good in marketing, you are good in this, you are good in sales, like that. If they want a person who is good in the system or who is good in the software, तर सॉफ्टवेअर बद्दल तुम्ही काय काय चांगलं केलंय, काय काय अचिव्हमेंट्स आहे तुमच्या, काय काय नॉलेज तुम्हाला आहे, त्या सगळ्या गोष्टी टाकायच्या. रेलेव्हंट रेझ्युमे. ओके. देन जॉब टायटल. Job title, why it is important to understand? Because many times it happens that you get confused. कोणीही कन्फ्युज्ड होऊ शकतं, कन्फ्युजन होऊ शकतं प्रत्येकाला. Whenever there is a job title mentioned in the company, at that time we feel that this job title is suitable for us or not. आपण डिसाइड करतो हे सुटेबल आहे की नाही आपल्यासाठी. फॉर एक्झाम्पल, they are recruiting the assistant manager position in their organization. Okay. Now what happens? लॉस कसा होतो आपला, नुकसान कसं होतं मी सांगतो तुम्हाला. असिस्टंट मॅनेजर पोझिशन त्यांना पाहिजे, राईट. हे माझ्यासोबत पण घडलंय, म्हणून मी तुम्हाला रिअलिस्टिक एक्सपिरियन्स सांगतो, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सो वेनेवर दे आर हायरिंग फॉर दी असिस्टंट मॅनेजर पोझिशन, आपल्याला वाटतं असिस्टंट मॅनेजर पोझिशन आहे, खूप चांगली हाय लेवलची पोझिशन असू शकते, बिकॉज मॅनेजर हा शब्द त्यामध्ये येतो, राईट. बट कंपनीची एक हायरार्की असते, एक लेवल असते. आफ्टर असिस्टंट मॅनेजर देर इज अ डेप्युटी मॅनेजर, देन देर इज अ मॅनेजर. बरोबर. तर तुम्हाला जर असं वाटलं की असिस्टंट मॅनेजर ही पोझिशन किती मोठी आहे किंवा ही मॅनेजरपेक्षा वरती आहे की खाली आहे, यामध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर त्याची क्लॅरिटी तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. वाय? बिकॉज while giving interview you may feel that this position is at a high level, but in reality ती पोझिशन खूप छोटी असू शकते. So understanding the levels of profile, understanding the level of job title, you should have that clarity. तुम्हाला ती क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. ओके. की तुमची पोझिशन किती मोठी असणार आहे, तुमच्या खाली टीम असणार आहे का, किंवा तुम्हीच एक टीम मेंबर असणार आहे का, ऑल दोज थिंग्स. सिम्पल. ओके. देन रिक्वायर्ड स्किल्स अँड क्वालिफिकेशन्स. त्या टायटलसाठी तुम्हाला क्वालिफिकेशन्स काय गरजेचं आहे किंवा स्किल्स काय महत्वाचे आहे. विनाकारण इंटरव्ह्यू देऊन तुम्ही तुमचं पण नुकसान नाही करू शकत ना, बिकॉज यू आर एंटरिंग एनी काइंड ऑफ इंटरव्ह्यू अँड इफ यू आर स्विचिंग दी लाईन ऑफ युअर नॉलेज, म्हणजे तुम्ही जर तुमचे स्किल्स आहे, तुमचं जे नॉलेज आहे तुमच्या स्पेसिफिक सॉफ्टवेअर्समध्ये किंवा ऍप्लिकेशन्समध्ये, and the interview is scheduled for something different, तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी इंटरव्ह्यू देताय असं होईल ते. आणि कदाचित असं पण होतं, बरेच स्टुडंट्स आज पण पस्तावतात की वेन दे आर गोइंग इन रॉंग वे और रॉंग ट्रॅक अपार्ट फ्रॉम देअर नॉलेज, त्यांना खूप गिल्टी फील होतं, नंतर त्यांचं नुकसान झाल्यासारखं होतं. मग बऱ्याच वेळानंतर काय होतं, मग पुन्हा ते त्याच पोझिशनला येऊन जातात, स्विच करतात, ते सगळं होतं. मग त्यामध्ये तुमचे 2-3 वर्ष वाया जाऊ शकतात. सो the field in which you are smart, you are good, check that whether हेच फील्ड आहे का ते की जिथे इंटरव्ह्यू होतोय. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड रिक्वायर्ड क्वालिफिकेशन, बिकॉज तुम्ही तुमचा वेळ पण वाया घालवणं चुकीचं आहे. इफ यू आर ग्रॅज्युएट अँड दे वॉन्ट सम पीजी काइंड ऑफ स्टुडंट, पोस्ट ग्रॅज्युएट काइंड ऑफ स्टुडंट, देन इट्स नॉट रिलेव्हंट फॉर यू. सिम्पल. जॉब लोकेशन अँड वर्किंग कंडिशन्स. या गोष्टीमुळे बरेच लोक जॉब सोडतात, बिकॉज दिस इज द मेन रिझन फॉर स्विचिंग जॉब्स अँड रिझायनिंग फ्रॉम द जॉब्स अँड कंपनीज. Why? Because whenever you are giving interview, you are not aware of the job locations. You don't know where they will place you and in which area they are going to place you. Everyone as a student is having their personal choices and family, concerns. जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की मला फक्त महाराष्ट्रामध्ये जॉब करायचा आहे, and after selection you are getting to know that you are going to get placed in Tamil Nadu, then that is a problem for you, right? So understanding the job location beforehand is very important. आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहित पडणार नाहीये इंटरव्ह्यूच्या अगोदर, बिकॉज कदाचित कंपनी पण सांगत नाही बऱ्याच वेळा, किंवा तेच कन्फर्म नसतात की कोणत्या लोकेशनला यांना पाठवायचं. सिम्पल. हे फॅक्ट आहे, असं होऊ शकतं. त्यावेळेस काय करायचं, सी, ज्या गोष्टी पॉसिबल आहेत, व्हॉट एव्हर इज पॉसिबल, यू नीड टू टेक केअर ऑफ दॅट इन्फॉर्मेशन. इफ समथिंग इज दॅट विच इज नॉट फिजिबल और ऍक्सेसिबल फ्रॉम युअर साइड, तुम्हाला जॉब लोकेशन बद्दल माहित नाहीये तरी पण तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. बट बिफोर हँड जर तुम्हाला काही नॉलेज भेटत असेल तर ते तुम्ही इन्फॉर्मेशन काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दॅट आय एम गोइंग टू टेल यू. ओके. अँड वर्किंग कंडिशन्स. वर्किंग कंडिशन्स मीन्स व्हॉट?
की तुम्ही इंटरव्ह्यू देत आहेत, सिंपल आहे. तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला हे माहित नाहीये की तुमचं जे लोकेशन असेल ते ठीक आहे, लोकेशन झालं, बट तुम्हाला तुमचा जो वर्किंग टाइम आहे तो नाईट शिफ्ट असेल अँड यू आर नॉट कम्फर्टेबल फॉर नाईट शिफ्ट. सिम्पल. काय होणार याने? याने पण तुमचं नुकसान होणार आहे, राईट? सो हॅव्हिंग प्रॉपर वर्किंग कंडिशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला पेरोल वरती ते घेतायत का, किंवा तुम्हाला ते फक्त प्रोबेशन पिरियड पुरतच घेताय का, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतायत का, किंवा तुम्हाला ते परमनंट रोलवर घेणार आहेत का फ्युचरमध्ये, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. सिम्पल. गेटिंग? ओके, जस्ट 1 minute. Okay, then salary and benefits. Salary and benefits, why? Because if a company is going to visit your campus, you should know that what kind of packages they are providing. एखादा खूप ब्राईट स्टुडंट आहे आणि जर इंटरव्ह्यू तुम्ही दिला आणि तुम्हाला नंतर समजलं की पॅकेज फक्त 2.5 lakhs पर ॲनम, फक्त 2.5 लाखाचं पॅकेज आहे किंवा 2 लाखाचं पॅकेज आहे इयरली, सो दॅट विल डिसअपॉइंट यू. ते तुम्हाला नाराज करेल. सिम्पल. गरजेचं काय की तुम्हाला सॅलरी आणि त्याचे बेनिफिट्स माहित असणं गरजेचं आहे. त्यामध्ये इन्शुरन्स कवर्ड आहे का तुमचा, तुमचे फॅमिली बेनिफिट्स काही आहे का त्यामध्ये इन्क्लुडेड, तुम्हाला ऍडिशनल इन्सेंटिव्ह आहेत का, तुम्ही जर एक्स्ट्रा सेल्स जर केले तर त्याचे बेनिफिट्स तुम्हाला भेटतील का. मॅक्झिमम कंपनीज शेअर ऑल दिस इन्फॉर्मेशन बिफोर हँड. पहिलेच ते सगळी इन्फॉर्मेशन शेअर करत असतात मॅक्झिमम. आता बऱ्याच कंपनी यामध्ये अशा पण असतात की त्या इन्फॉर्मेशन देत नाही स्टार्टिंगला. सो यू नीड नॉट टू फोर्स युअर टीचर और एनी वन फॉर दिस इन्फॉर्मेशन. फोर्स करण्याची काही आवश्यकता नाही. ऍट दॅट टाइम यू कॅन हॅव अन इंटरव्ह्यू, आफ्टर सिलेक्शन ऑल्सो यू कॅन रिजेक्ट दी ऑफर. काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये, कारण की तुम्हाला माहितच नव्हतं की पॅकेज काय असणार आहे. बट इफ यू आर नोईंग दी पॅकेज अँड इफ यू आर अगेन रिजेक्टिंग दी कंपनी बिकॉज ऑफ पॅकेज, देन तुमचं इम्प्रेशन कुठेतरी खराब होईल. सो तुम्हाला जर पॅकेज बद्दल माहित नाहीये अँड यू आर गिव्हिंग इंटरव्ह्यू अँड आफ्टर दॅट ड्युरिंग सिलेक्शन यू आर गेटिंग टू नो पॅकेज, अँड जर ते तुम्हाला सुटेबल नाही वाटत तुम्ही रिजेक्शन देऊ शकता. इट्स ओके फॉर यू, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट, दी ऍप्लिकेशन डेडलाईन. बऱ्याच कंपनीजमध्ये ऍप्लिकेशन डेडलाईन्स असतात. ओके. दी लास्ट डेट फॉर ऍप्लिकेशन ऑफ दिस इज दिस. सिम्पल. दी लास्ट डेट फॉर अप्लाइंग फॉर दिस इंटरव्ह्यू इज XYZ, 18th July, 25th July, likewise. वाय? सी, जेव्हाही कोणता इंटरव्ह्यू शेड्यूल्ड असतो किंवा वॉक इन्स म्हणतो आपण त्याला, वॉक इन्स मध्ये तिथे कोणीही इंटरव्ह्यू साठी येऊ शकतो विदाउट एनी ऍप्लिकेशन, पण ते वॉक इन्सची पण डेट असते. सो वॉक इन्सची डेट असो किंवा इंटरव्ह्यूची डेट असो, ती लास्ट डेट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बिकॉज मेनी टाइम्स व्हॉट हॅपन्स दॅट if someone is telling you that there is a kind of vacancy in this organization and you can apply over there, but you are thinking that yes, okay, I will apply in next month or I will apply in next week, but तेव्हा समजतं की लास्ट डेट निघून गेलेली. So you should know the application deadline whenever you are applying for the interview. And the contact information. Why the contact information? Why it is important? Because जेव्हाही एका ऑर्गनायझेशनला ऍक्सेस करणं किंवा तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला इश्यूज येत आहेत किंवा तुम्हाला सापडत नाहीये ते लोकेशन, जर तुम्ही त्या कंपनीमध्ये जात आहेत, ऑफिसमध्ये जात आहेत, देन यू शुड हॅव अ कॉन्टॅक्ट information of the person or the staff who is in that organization, anyone who is handling academics or admin kind of scenarios. सो त्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन का पाहिजे, कारण की ते तुम्हाला गाईड करू शकतात कोणत्याही गोष्टीबद्दल, नॉट इवन फॉर दी लोकेशन बट ऑल्सो फॉर दी application deadlines and other kind of information, the timings of interviews, everything, right? इंटरव्ह्यू मध्ये काय काय असणार आहे ते पण ते तुम्हाला सांगू शकतात. सो हॅव्हिंग दी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समजतंय सर्वांना? अंडरस्टूड? क्लिक होतंय ना? म्हणजे Yes, sir. कनेक्टेड फील की काय काय गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, राईट, फॉर इंटरव्ह्यू. ब्लँक नाही राहायचंय, कारण की काय होतं बऱ्याच वेळा वी आर जस्ट थिंकिंग इंटरव्ह्यू ऍज अ जस्ट कॉमन ऍक्टिव्हिटी. बऱ्याच वेळा आपण त्याला कॅज्युअली घेतो इंटरव्ह्यूजला. तोच खूप मोठा इश्यू आपल्यासोबत होतो. बिकॉज टेकिंग इंटरव्ह्यूज कॅज्युअली इज अल्टिमेटली इग्नोरिंग दी जॉब ऑपॉर्च्युनिटीज. व्हेरी सिम्पल.
दी जॉब ऑपॉर्च्युनिटीज विल डिक्लाइन, और त्यांची प्रोबॅबिलिटी कमी होऊन जाणार आहे. कारण की जर आपण त्याला इग्नोर केलं तर, बिकॉज ऍज आय टोल्ड यू many times that the companies are not having so much of time to select the students and discuss with the students for 1 to 2 hours each. 50-60 मुलं असतात, त्यापैकी 2-3 सिलेक्ट करायचे असतात, 4-5 सिलेक्ट करायचे असतात, त्यांना इतका वेळच नसतो. सो having the prior information before going for the interview, having the prior information about your skill sets, having prior information about everything about the company, about the job is very, very important. Okay. Okay. Next. Rules of success in interview. रूल्स आहेत काही महत्वाचे, ठीक आहे, खूप महत्वाचे असतात. बिकॉज ऑफ दॅट ऑल्सो यू माइट बी गेटिंग रिजेक्टेड ड्युरिंग द इंटरव्ह्यू. यामधले काही जर रूल्स तुम्ही फॉलो केले नाही तर तुम्ही रिजेक्ट पण होऊ शकता. इट्स व्हेरी कॉमन थिंग, राईट? फर्स्ट ऑफ ऑल, इंटरव्यू एटिकेट्स, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. द टायमिंग. For example, you are being asked to address the location or reach the location at 10 o'clock in the morning, but you are reaching at around 10:15 or 10:20, right? Then it shows the lack of awareness, the lack of discipline, the lack of punctuality in time. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे खूप सारे रिझन्स असू शकतात न पोहोचण्यामागे. जेन्युइन रिझन्स असू शकतात की ट्रॅफिक होती, यू डिडंट गेट दी ऑटो और एनी बस ऑन टाइम, तुम्ही पोहोचता पोहोचता गाडी पंक्चर झाली, किंवा काही पण इश्यूज असू शकतात, राईट? देअर वॉज सम इश्यू ड्युरिंग ट्रॅव्हलिंग, आय वॉज नॉट गेटिंग टू नो दी एक्झॅक्ट लोकेशन. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे रिझन्स असू शकतात. बट दोज पीपल आर नॉट हॅव्हिंग टाइम फॉर दोज थिंग्स. त्यांना त्याबद्दल इतका वेळ नसतो की ते तुम्हाला इतकं विचारत बसतील. कदाचित काही लोक असू पण शकतात की ते या गोष्टीबद्दल विचार नाही करणार, चलो इट्स ओके म्हणतील. बट आय एम टेलिंग यू इन जनरल दॅट मॅक्झिमम टाइम पीपल आर नॉट हॅव्हिंग दॅट मच ऑफ टाइम टू आस्क यू. त्यांना 50 पैकी 2-3च सिलेक्ट करायचे असतात. तर ते बघतील की वेळेवर कोण आलंय, अटायर कोणाचा चांगला आहे, बॉडी लँग्वेज कोणाची चांगली, ऑल दिस थिंग्स. ओके. सो द टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ यू आर रिचिंग इन टाइम, दॅट इज द बेस्ट थिंग टू डू. 5-10 मिनिट अगोदर पोहोचले तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही, नो इश्यूज इन दॅट ऍट ऑल. बट लेट पोहोचणं शक्यतो अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. सिम्पल. दी अटायर. दी अटायर मीन्स वॉट? दी ड्रेसिंग. सिम्पल. आता इंटरव्ह्यू आहे बॉस, तुम्ही काय करणार आहे? तुम्ही कसा ड्रेस घालणार आहे? तुम्ही प्रोफेशनल अटायर वेअर करणार आहे, राईट? तुम्ही टी शर्ट किंवा जीन्स वेअर करून तर नाही जाणार आहे, राईट? किंवा तुम्ही कुर्ता काइंड ऑफ किंवा कोणताही प्रकारचा ट्रॅडिशनल ड्रेस वेअर करून तर नाही जाणार आहे. सो अटायर इज अ काइंड ऑफ थिंग विच सूट्स अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन अँड लोकेशन अँड दी कॉर्पोरेट वर्ल्ड यू आर गोइंग इन टू. ज्या सेक्टरमध्ये तुम्ही जात आहात त्या सेक्टरला कोणते ड्रेसेस सूट होतात हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. सिंपल. सो अटायर इज व्हेरी मस्ट इम्पॉर्टंट. फॉर एक्झाम्पल, व्हॉट काइंड ऑफ अटायर यू नीड टू प्रेफर. तुम्हाला असं वाटेल की कोणता अटायर वेअर केला पाहिजे. सिंपल आहे, राईट? सी, सिंपल गोष्ट आहे. फॉर बॉईज इट्स ऑलवेज ट्राउझर अँड शर्ट, फॉर्मल शर्ट्स. ठीक आहे. फॉर्मल शर्ट्स मध्ये पण तुम्ही प्लेन शर्ट्स कधी पण प्रेफर करा. ऍज अ बॉईज, प्लेन शर्ट्स आर दी बेस्ट वन, की जे खूप चांगले असतात इन फॉर्मल वेज, एस्पेशली दी लाईट शेड्स. लाईट शेड्स ऑलवेज प्रेफरेबल. ओके, हे लक्षात असू दे. ट्राउझर्स of 3 colors always: the cream one, the black one, and the blue one. These are the suitable trousers colors. And formal shoes, it can be black, it can be brown. Okay, simple. So या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. लाईट शेड्स मध्ये प्लेन शर्ट्स असतील तर वेल अँड गुड, लाइनिंगचे शर्ट्स असतील तरी पण दॅट इज ओके. बट डिझाईन्स शर्ट्स और त्यावर काही प्रिंट्स असतील तर असे शर्ट्स अवॉइड करायचे. सिंपल. ओके. अँड फॉर गर्ल्स, अवॉइड टी शर्ट्स, अवॉइड वन पीस, राईट? या गोष्टी अवॉइड करून तुम्ही बाकीचे जे पण आहेत, फॉर एक्झाम्पल यू आर युझिंग अ काइंड ऑफ पंजाबी काइंड ऑफ ड्रेस, सलवार काइंड ऑफ ड्रेस, और यू आर वेअरिंग अ काइंड ऑफ ब्लेझर, राईट? सुटेबल आहे. मुलींना बरेच सूट्स आहेत की जे सूट होतात, सुटेबल असतात, राईट? तुम्ही ते वेअर करू शकतात. बट बी डिसेंट अबाउट दी कलर शेड्स यू यूज. ऑलवेज प्रेफर लाईट कलर्स
कीप दॅट इन माइंड. अँड प्लेन शर्ट्स, जर तुम्ही शर्ट्स वेअर करत असाल ट्राउझर्स वरती तर ते पण चालेल. टाय वेअर करायचा आहे की नाही दॅट इज युअर पर्सनल चॉईस. टाय इज सुटेबल, रेकमेंडेबल, बट टाय मध्ये पण खूप डिझाईन्स वाले टाय यूज नसतात करायचे. प्लेन टायज और लाइनिंग वाले टायज दॅट आर ओके, सिम्पल. दी मोर सिम्पल अँड डिसेंट यू लुक, दी मोर इट इज प्रेफरेबल फॉर यू. व्हेरी सिम्पल. ओके. सो जास्त डार्क शेड नाही करायचा आहे तुमच्या ड्रेसेसचा, फेंट ठेवायचा आहे. ओके. हाय हिल्स शक्यतो खूप जास्त हाय हिल्स अवॉइड करा while गोइंग फॉर इंटरव्ह्यू. इफ यू आर नॉट हॅबिच्युअल फॉर इट देन स्टील यू आर वेअरिंग फॉर इंटरव्ह्यू, तर कुठे ना कुठे तुमच्या वॉकिंग सिनेरिओ मध्ये किंवा चालताना बॉडी लँग्वेज चुकू शकते किंवा वॉकिंग स्टाईल चुकू शकते. सो बी कम्फर्टेबल. तुम्ही नॉर्मल फॉर्मल शूज जे असतात ते वेअर करू शकतात. राईट, सिम्पल. ओके. दी बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज मीन्स वॉट? जेव्हाही तुम्ही इंटरव्ह्यूला बसतात, जेव्हाही तुम्ही इंटरव्ह्यूच्या बाहेर कॅबिन मध्ये बसतात, वेटिंग लॉन्ज मध्ये, तेव्हापासूनच तुमच्यावर नजर असते. तुम्ही कसे बसलेत, तुम्ही कसं बिहेव करतायत, तुम्ही कोणाशी किती बोलतायत, तुमचा अप्रोच कसा आहे, कॅज्युअल आहे की सिरियस आहे. सीसीटीव्ही असतात, तुम्हाला वॉच केलं जातं. त्यामधून पण कदाचित बरेच लोक असे असतात कंपनीचे ओनर्स की ते तिथून पण रिजेक्ट करतात काही कॅन्डिडेट्सला. व्हेरी सिम्पल. सो हॅव्हिंग प्रॉपर बॉडी लँग्वेज आफ्टर यू एंटर द कॅम्पस. व्हेरी सिम्पल. एंट्री करण्याच्या अगोदर, एंटर करायच्या अगोदर तुम्ही डान्स करत करत या किंवा कशी या, राईट, डझंट मॅटर. बट आफ्टर एंटरिंग द कॅम्पस इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिम्पल. क्लीन ड्रेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. ओके. नाव अबाउट द कम्युनिकेशन. कम्युनिकेशन मध्ये तुम्ही काय काय इम्पॉर्टंट लक्षात ठेवणार आहे? बी क्लिअर. क्लिअर बोलणं गरजेचं आहे. शुद्धता आणि क्लिअर टोन असणं गरजेचं आहे. कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. अवॉइड फिलर्स. फिलर्स अवॉइड करणं म्हणजे आपण म्हणतो ना, त्या गोष्टी आपण ऍड करतो. जेव्हा आपल्याला काहीतरी विचारलं जातं, आय वॉज लाईक दिस, दीज आर दी फिलर्स. हे फिलर्स अवॉइड करायचे. भलेही तुम्ही पॉज घ्या बोलताना. whenever you are taking a pause of 1 or 2 seconds, that is okay, but avoid much having fillers into your communication or the way you speak. फिलर्स जेव्हा आपण ऍड करतो आपल्या सेंटेन्सेस मध्ये, त्यावरनं कळतं की आपल्याकडे कंटेंटच नाहीये बोलण्यासाठी किंवा आपल्याला समजत नाहीये काय बोलावं. सिम्पल. सो अवॉइड फिलर्स, बी कॉन्फिडंट. आणि फिलर्स जेव्हा असतात तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स पण लूज होतो. ठीक आहे. नेक्स्ट, सेलफोन एटिकेट्स. whenever you are going into interview cabin, or before that, whenever you are waiting into the waiting lounge, sitting area, at that time, from that time onwards, you should keep your phone on silent mode or vibration mode. Simple. खूप महत्वाचं आहे. कदाचित ते खूप चांगलं रिझन किंवा महत्वाचं रिझन पण होऊ शकतं तुमच्या अटेन्शन ब्रेकिंग मध्ये. कारण की बऱ्याच वेळा असं होतं, जेव्हा चांगला इंटरव्ह्यू चालू असतो, जेव्हा तुम्ही चांगले आन्सर्स देत असतात, मध्येच फोनची रिंग वाजते. कोणाचाही फोन येऊ शकतो कधी पण, राईट, आणि त्याने डिस्टर्बन्स होता आणि तुमचा जो फ्लो आहे तो ब्रेक होतो. दॅट इज द मेजर रिझन फॉर अवॉइडिंग दी फोन्स ड्युरिंग द इंटरव्ह्यूज. सिम्पल. अँड अवॉइड चेकिंग. सारखं सारखं फोनकडे बघत नका जाऊ. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूच्या कॅबिन मध्ये असतात, वेटिंग लॉन्ज मध्ये असतात, सारखं सारखं तुम्ही फोन चेक करणं, टायमिंग बघणं, कोणाचे मेसेज आहे की नाही बघणं, नो. हे टोटली इग्नोर करा. वाय? बिकॉज वेन एव्हर यू आर फ्रिक्वेंटली चेकिंग युअर फोन, इफ यू आर सिटिंग इन फ्रंट ऑफ समवन, त्याने काय समजतं की तुम्हाला इंटरेस्ट नाही समोरच्या गोष्टींवर, समोरच्या जॉबवरती, त्या कंपनीमध्ये. यू आर जस्ट सिटिंग कॅज्युअली, असं ते दर्शवतं. सो वेन एव्हर यू आर सिटिंग इन टू इंटरव्ह्यू और दॅट वेटिंग एरिया, त्यावेळेस लक्षात असू द्या की तुमचा फोन सायलेंट मोडवर असला पाहिजे. अँड अवॉइड द चेकिंग ऑफ फोन. कॉन्फिडंट एंट्री. कॉन्फिडंट एंट्री म्हणजे काय? मी आय कमिंग सर, मी आय कमिंग मॅडम, असं आपण म्हणतो. ते कॉन्फिडेंटली बोला. असं खूप शाय फील करून किंवा लाजत गाजत नका बोलू. बी कॉन्फिडंट, बी क्लिअर. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुमचा कॉन्फिडन्स पहिल्या एंट्री पासूनच दिसला पाहिजे. अँड ग्रीटिंग करा, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, जे काय असेल ते. ठीक आहे. सीट सिलेक्शन. सीट सिलेक्शन म्हणजे जेव्हाही तुम्ही एंट्री करतात, जेव्हाही सिटिंग सिच्युएशन असते, बसायचं असतं तुम्हाला, सिटिंग एरिया असतो, तेव्हा तुमच्या
आता तुम्ही समजा एकटेच जात आहेत इंटरव्ह्यू साठी, राईट, 1-to-1 इंटरव्ह्यू आहे. सो whenever there are chairs kept in front of their table of the interviewers, त्यामध्ये काय होतं की तुम्ही डायरेक्टली जेव्हा जाऊन बसतात डायरेक्टली, तेव्हा ते एक निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट करतं तुमचं. सो whenever you are entering into the room, ask them for the seat. How to ask them? For example, if you are entering into the cabin, तुम्ही कॅबिन मध्ये गेले, तुम्ही गुड मॉर्निंग एव्हरीवन असं बोलले सिंपल, इमिडिएटली ते तुम्हाला बसायला सांगतील. इन 99% केसेस दे आस्क यू टू सिट. ओके प्लीज सिट असं ते तुम्हाला बोलतील. बट ते जर नाहीच बोलले, ते त्यांच्या कामात आहे, मग तुम्ही विचारू शकता विदाउट आस्किंग, डोंट सिट डायरेक्टली ऑन टू द टेबल in front of the interviewers. Simple. हे लक्षात असू द्या. So whenever you are getting inside, if they are not asking you to sit, then you can ask them, may I sit sir, may I sit madam. Simple. तुम्ही विचारू शकता, पोलाइटली विचारायचंय, न विचारल्याशिवाय डायरेक्टली बसू नका. यू आस्क देम. कधी कधी ते विसरू शकता, कधी कधी ते मुद्दाम असं करू शकतात विथ रिझन्स टू चेक युअर दी वे यू स्पीक, दी वे यू आस्क फॉर दी परमिशन. हे लक्षात असू द्या. ठीक आहे, गेटिंग ओके. ग्रीटिंग जसं मी सांगितलं, ग्रीटिंग करायचंय त्यांना. ऍक्टिव्ह लिसनिंग. व्हॉट हॅपन्स मेनी टाइम्स, द वन हु इज टेकिंग युअर इंटरव्ह्यू, आस्किंग यू क्वेश्चन्स, इज टेलिंग समथिंग अबाउट देअर कंपनी. बऱ्याच वेळा ते पण त्यांच्या कंपनीबद्दल थोडंसं सांगतात की दिस इज आवर ऑर्गनायझेशन, वी आर वर्किंग इन दिस सेक्टर, वी आर हॅव्हिंग दिस क्लायंट बेस इन दिस कंट्रीज, and we are now planning to expand our business in this area, and so we are taking the interviews for that. Are you willing to join, किंवा तुम्हाला इंटरेस्ट आहे का या फील्ड मध्ये वगैरे ते विचारतात, किंवा ते सांगत असतात त्यांच्या कंपनीबद्दल की असं असं आमचं ऑर्गनायझेशन काम करतं. सो वेन एव्हर दे आर टेलिंग यू समथिंग, त्यावेळी खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही ते लक्ष देऊन ऐकणं खूप गरजेचं आहे. यू शुड पे अटेन्शन टू व्हॉट दे आर टेलिंग यू, कारण की कदाचित त्यानंतर त्यावरतीच एखादा क्वेश्चन ते विचारू शकतात. Simple. So whenever someone is asking you something, have an active listening kind of scenario over there. पूर्ण 100% फोकस असू द्या तिथेच. नाव इंट्रोडक्शन. तुमचं इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचंय. ग्रेट इंट्रोडक्शन. दी वे यू गिव्ह युअर इंट्रोडक्शन मॅटर्स अ लॉट. खूप महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या स्किल सेट बद्दल सांगणार आहेत, तुम्ही तुमच्या कॉलेज बद्दल सांगणार आहेत, तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आहात, तुम्ही कोणत्या इयरला आहात, तुमचे एक्स्ट्रा स्किल्स. बऱ्याच गोष्टी रेझ्युमे मध्ये मेन्शन नसतात, बिकॉज देर इज अ लिमिटेड इन्फॉर्मेशन इन रेझ्युमे विच वी आर एंटरिंग इन टू इट. बट अपार्ट फ्रॉम दॅट देर आर मेनी थिंग्स विच यू कॅन टेल देम. ओके, तुमचं स्किल सेट तुम्ही सांगू शकतात एक्स्ट्रा. त्यानंतर तुम्ही काय सोशल ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, श्रमदान तुम्ही केलेलं असेल, किंवा कोणत्या अनाथाश्रम मध्ये तुम्ही काही ऍक्टिव्हिटीज केल्या असतील, किंवा तुम्ही काही क्लिनिंग ऍक्टिव्हिटीज, ट्री प्लांटेशन ऍक्टिव्हिटी केली असेल. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. सिम्पल, फॉर हॅव्हिंग अ गुड अँड ग्रेट इंट्रोडक्शन. कारण की तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन जेव्हा देतात तेव्हा असं कंपल्सरी नाही की तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणार आहे, बिकॉज यू विल बी फ्रेशर ऍट दॅट टाइम. तुम्ही फ्रेशर जेव्हा असतायत तर तुमच्याकडे थोडी ना मागच्या काही कंपनीची इन्फॉर्मेशन असणार आहे की मी या कंपनीमध्ये असं केलं होतं, तसं केलं होतं. नो. तर तुम्ही अशा वेळेस काय सांगू शकता, तुमचा स्किल सेट, तुम्ही कशामध्ये हुशार आहात, तुम्ही काय प्रोजेक्ट्स वरती काम केलंय, अँड व्हॉट सोशल ऍक्टिव्हिटीज यू हॅव डन. सिम्पल. आणि तुम्हाला काय आवडतं, तुमच्या हॉबीज वगैरे ज्या रिलेटिव्ह असतील तुमच्या करिअर सोबत. ओके. शो इंटरेस्ट. तुम्हाला या जॉबमध्ये इंटरेस्ट आहे असं त्यांना दिसलं पाहिजे. तुमचा इंटरेस्ट, तुमची क्युरिओसिटी ती त्यांना समजली पाहिजे. सिम्पल. ठीक आहे. अँड शो कमिटमेंट, लॉंग टर्म कमिटमेंट. Why long-term commitment? How to tell that? For example, if they are asking you something, that for how long you are willing to work in our organization if you are getting selected. ओके. जर तुम्ही सिलेक्ट जर होतायत, तुम्ही किती वर्ष त्यांच्या कंपनीमध्ये जॉब करू शकतात, किंवा तुम्ही किती वर्ष जॉब कराल, हे जर तुम्हाला विचारतायत ते, तर तुम्ही काय आन्सर दिलं पाहिजे.
आय एम प्लॅनिंग टू वर्क फॉर 6 months और आय एम प्लॅनिंग टू वर्क फॉर 1 year, असं तुम्ही सांगणार आहे का इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शनच्या वेळेस? नो, राईट. कारण की तुम्हाला हे दाखवायचं की तुम्ही डेडिकेटेड आहात. यू आर प्लॅनिंग टू वर्क फॉर यु नो around maximum 5 years, 6 years, minimum 5 years, minimum 6 years, for a long term, for a long duration, to achieve the higher levels, higher position in that organization. Simple. जेव्हा तुम्ही सांगतात की तुम्ही लॉंग टर्म प्लॅन करतायत, भले तुम्ही भविष्यात करू नका, तुम्ही स्विच करू शकता आफ्टर 2-3 years, नो प्रॉब्लेम फॉर दॅट. सिच्युएशन चेंज होऊ शकते, बट इमिडिएटली ड्युरिंग इंटरव्ह्यू दॅट इज नॉट नेसेसरी टू टेल देम. हे गरजेचं नाहीये. सिंपल. फॉर टेलिंग दॅट ड्युरिंग इंटरव्ह्यू. सो शो युअर कमिटमेंट. वेनेवर समवन आस्क यू की तुम्ही किती वर्ष जॉब करायचे इच्छुक आहात आमच्या कंपनीमध्ये, तर मिनिमम 5 वर्ष, 7 वर्ष, ऍज लॉंग एज आय एम गेटिंग कम्फर्ट इन दिस, ऍज लॉंग एज आय एम गेटिंग टू लर्न इन दिस, मला जोपर्यंत शिकायला भेटेल, जोपर्यंत ग्रो करायला भेटेल, तोपर्यंत मला इच्छाच असणार आहे या ऑर्गनायझेशनमध्ये. असं गरजेचं पण नाही की तुम्ही 5-7 वर्ष बोललंच पाहिजे. ऍज लॉंग एज इट इज गुड फॉर मी फॉर लर्निंग, जोपर्यंत मला शिकायला भेटतंय तोपर्यंत मी थांबण्यास तयार आहे, हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. नो प्रॉब्लेम एट ऑल फॉर दॅट, राईट. अँड प्रॉपर ड्रेसिंग, एज आय टोल्ड यू, प्रॉपर अटायर शुड बी देअर. ड्रेसिंग तुमची चांगली असली पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं काय काय महत्वाचं आहे तुमच्या ड्रेसिंग बद्दल. अँड प्रॉपर एक्झिट. प्रॉपर एक्झिट मीन्स हॅव्हिंग प्रॉपर ग्रॅटिट्यूड अँड स्माइल ड्युरिंग एक्झिट ऑफ द इंटरव्ह्यू. तुमचा इंटरव्ह्यू झाला, तुम्ही 10-15 मिनिट इंटरव्ह्यू दिला, त्यानंतर इमिडिएटली उठणं, चेअरला बाजूला सरकवणं आणि लगेच निघून जाणं इज नॉट अ गुड थिंग. हॅव सम ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे त्यांना थँक्यू बोलणं फॉर गिव्हिंग दी अपॉर्च्युनिटी टू यू. तुम्हाला त्यांनी चान्स दिला, राईट. अँड हॅव्हिंग अ स्माइल ऑन युअर फेस. जेव्हाही तुम्ही डल फील करतात, जेव्हाही तुम्ही प्रेशराइज्ड फील करतात, तेव्हा तुमचं टेन्शन दिसतं समोरच्याला. अँड इफ यू आर इन टेन्शन, देन ऍट दॅट टाइम it decreases the chances of your selection. Simple. Okay. So this is very very important. Getting समजलंय सर्वांना? खूप महत्वाची पीपीटी लक्षात असू द्या. आपल्याला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी आहे आपण तर नेहमी करू किंवा इंटरव्ह्यू वेळेस फॉलो करूच, बट मॅक्झिमम टाइम व्हॉट हॅपन्स दॅट वी फॉरगेट सच थिंग्स. आपण विसरून जातो, आपण नाही करत. सो हॅव्हिंग प्रॉपर follow up of these things, having proper attire, having proper body language, everything whatever is mentioned over here, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली असणं हे खूप महत्वाचं आहे फॉर इंटरव्ह्यूज. ओके. ओके, व्हॉट वी डिस्कस टुडे टिल नाव आपण रिवाइज करूया. बाकी आपण व्हर्च्युअल इंटरव्ह्यू बद्दल नेक्स्ट सेशन मध्ये बोलूया. व्हर्च्युअल इंटरव्ह्यू जर तुमचा असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टींवरती फोकस केलं पाहिजे, राईट. ओके. Now, as a revision, first thing what we discussed, keeping profile updated. Basics जे आहे ते अपडेट ठेवणं. सगळ्यात पहिले तुमची प्रोफाईल तयार करा. कदाचित बऱ्याच स्टुडंटची प्रोफाईल क्रिएटेडच नसेल. Naukri.com झालं किंवा LinkedIn झालं, अशा प्लॅटफॉर्म्स वरती नसेल तुमची प्रोफाईल तयार, तर तयार करा. खूप इम्पॉर्टंट आहे. तोपर्यंत तुम्ही कनेक्शन्स बनवायला स्टार्ट करा. तुमच्या रिलेटेड फील्डमध्ये तुम्ही कनेक्शन्स कनेक्ट करा तुमच्या ओळखीच्या लोकांसोबत. त्याच्यानंतर तुमच्या अजून ओळखी वाढत जातील, म्युच्युअल कनेक्शन होत जातील. त्यावरनं काय समजतं, कंपनीचे बरेच इंटरव्ह्यूज, वॅकन्सीज तिथे मेन्शन असतात, पोझिशन्स मेन्शन असतात. इट इज व्हेरी इझी फॉर यू टू गो थ्रू दॅट, आणि तुम्हाला खूप चांगली हेल्प मिळेल त्यावरनं. अट्रॅक्टिव्ह रेझ्युमे, ॲज आय टोल्ड यू, अट्रॅक्टिव्ह कसा बनवू शकतो, कस्टमायझेशन, की जी कंपनीला रिक्वायरमेंट आहे तेच आपण रेझ्युमे मध्ये टाकणं. शोकेसिंग रिलेव्हंट इन्फॉर्मेशन, त्याला सूट होईल अशी इन्फॉर्मेशन आपण त्यामध्ये टाकणं. कीवर्ड्स, महत्वाचे शब्द त्यामध्ये टाकणं की जे अट्रॅक्टिव्ह वाटतील, जे कंपनीला आवडतील. अँड स्टँडर्ड फाईल फॉर्मॅट, ऍज आय टोल्ड यू की यू शुड नॉट सेव्ह युअर फाईल ऑफ रेझ्युमे इनटू वर्ड फॉर्मॅट. यू शुड कन्वर्ट इट इनटू PDF फॉर्मॅट फॉर स्टँडर्ड लुक अँड एव्हरीथिंग, अलाइनमेंट्स. ठीक आहे. प्रिंटआउट पण काढून ठेवत जा तुमच्या रेझ्युमेच्या, हे लक्षात असू द्या. नो बिफोर यू गो मध्ये आपण काय शिकलो, वी डिस्कस्ड अबाउट दी नॉलेज अबाउट दी कंपनी, दी बेसिक्स ऑफ कंपनी, बॅकग्राऊंड काय आहे कंपनीचं, कंपनी कोणत्या प्रोडक्ट मध्ये डील करते, कंपनीची रिसेंट न्यूज काय आहे, या सगळ्या गोष्टी. देन अपडेटिंग रेझ्युमे ऍज पर दी रिक्वायरमेंट. जसं मी आता सांगितलं, अपडेटिंग रेझ्युमे ऍज पर दी रिक्वायरमेंट ऑफ दी ऑर्गनायझेशन. रिमेंबर अबाउट दी जॉब टायटल. जॉबचं टायटल काय आहे, रोल काय असणार आहे, तुम्हाला त्याबद्दल माहितच नाही आणि तुम्ही डायरेक्टली इंटरव्ह्यूला जातायत,
तर कदाचित तुम्ही चुकू शकता, तुम्हाला चुकीची पोझिशन भेटू शकते. रिक्वायर्ड स्किल्स अँड क्वालिफिकेशन, तिथे स्किल्स काय पाहिजे ऍक्च्युली, तुमच्याकडे ते स्किल्स आहे की नाही ते तुम्ही बघणं गरजेचं आहे पहिले, बिफोर गोईंग देअर. अँड क्वालिफिकेशन्स काय महत्वाचे आहे तिथे, तरच तुम्ही जा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट विल सेव्ह युअर टाइम अँड एनर्जी, राईट, सिम्पल. अँड जॉब लोकेशन अँड वर्किंग कंडिशन्स, जॉब लोकेशन जर तुम्हाला सुटेबलच नाहीये तर तुम्ही तो इंटरव्ह्यू घेऊन उपयोगच नाहीये. व्हेरी सिम्पल ॲज दॅट. सो हॅव्हिंग अ अंडरस्टँडिंग अबाउट द जॉब लोकेशन अँड वर्किंग कंडिशन्स, वेदर इट इज अ जनरल शिफ्ट, माझा रोल काय असणार आहे, मला मार्केटिंग मध्ये जायचंय की मला सेल्स मध्ये जायचंय की आय एम हँडलिंग ऑपरेशन्स. इफ यू आर अवेअर ऑफ ऑल दोज थिंग्स, इट इज व्हेरी इझी फॉर यू टू टेक डिसिजन फॉर दॅट. सॅलरी अँड बेनिफिट्स, तुम्हाला सॅलरी माहीत असणं गरजेचं आहे की तुम्हाला सॅलरी किती भेटणार आहे, त्यांची रेंज काय आहे, सिम्पल. अँड ऍप्लिकेशन डेडलाईन, ऍप्लिकेशनची डेडलाईन काय आहे, किंवा बऱ्याच वेळा आपल्याला एखादा इंटरव्ह्यू द्यायचा असतो बट त्या अगोदरच त्याची डेडलाईन निघून जाते. वी आर नॉट अवेअर ऑफ दॅट, दॅट्स वाय. सो हॅव्हिंग प्रॉपर डेडलाईन, हॅव्हिंग डेडलाईन ऑफ ऍप्लिकेशन, अवेअरनेस ऑफ डेडलाईन ऑफ ऍप्लिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड द कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द पर्सन ऑर द स्टाफ ऑफ द ऑर्गनायझेशन, to ask the relevant information, to ask for the guidance of the location of the company, the interview location or the company information, anything if you require, you can connect with them. Okay, and in the last slide for today, we discussed that what are the rules for success in the interview, right? Interview etiquettes are there, the timing, you should be punctual about your timing. वेळेत पोहोचा, वेळेच्या अगोदर पोहोचला तरी पण चालेल, 10-15 मिनिट, नो प्रॉब्लेम फॉर दॅट. तुम्हाला रिलॅक्स होण्यासाठी वेळ भेटेल तिथे पण, गडबड होणार नाही तुमची, धावपळ होणार नाही. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू बी ऑन टाइम और बिफोर टाइम. अटायर, दॅट इज ड्रेसिंग, इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारचे ड्रेसेस तुम्ही प्रेफर करू शकता. बॉडी लँग्वेज शुड बी गुड, पॉझिटिव्ह, ऑप्टिमिस्टिक. कम्युनिकेशन कसं कराल, क्लिअर असलं पाहिजे, कॉन्फिडंट असलं पाहिजे, तरच तुम्हाला इम्प्रेशन तुम्ही दाखवू शकता चांगल्या प्रकारे. पिलर्स अवॉइड करा, ऑल दिस थिंग्स हे अवॉइड करा, सिम्पल आहे. याने तुमचा कॉन्फिडन्स अजून लूज होईल नाही तर. आफ्टर दॅट सेलफोन एटिकेट्स, तुम्ही जेव्हाही वेटिंग लॉन्ज मध्ये जात आहेत किंवा तुम्ही इंटरव्ह्यूच्या कॅबिन मध्ये जात आहेत तर तुमचा फोन सायलेंट मोडवर आहे की नाही ते अगोदरच चेक करून घ्या. अँड डोंट चेक फोन एव्हरी टाइम इन द इंटरव्ह्यू, चेक करत नका बसू सारखा सारखा फोन, ठीक आहे, फॉर द मेसेजेस अँड ऑल. कॉन्फिडंट एंट्री, चांगल्या प्रकारे एंट्री करा, फर्स्ट इम्प्रेशन क्रिएट्स अ व्हेरी गुड इम्प्रेशन. आस्क while entering, may I coming sir, may I coming madam. Greet them, good morning, good afternoon, anything as per the timing schedule. Seat selection, ask them for sitting, may I sit, right? सो रिक्वेस्ट करा त्यांना, जर त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला तर. देन ग्रीटिंग देम, अगेन ऍज आय टोल्ड यू, ग्रीट करायचंय त्यांना, अगेन गुड मॉर्निंग, या सगळ्या गोष्टी. ऍक्टिव्ह लिस्निंग, चांगल्या प्रकारे ऐकायचंय ते काय बोलतायत. कधी कधी ते चांगली इन्फॉर्मेशन पण देतात तुम्हाला कंपनीबद्दल, जॉब बद्दल. कदाचित असं पण होऊ शकतं की तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला जॉब बद्दल ते सांगतील की असा असा जॉब आहे आमचा, असा असा टायमिंग आहे, ऑल दोज थिंग्स. यू सी वेदर इट इज सुटेबल फॉर यू ऑर नॉट, राईट. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊन ऐका, तुम्हाला कंपनीची इन्फॉर्मेशन ते सांगू शकतात. अँड मे बी दे कॅन आस्क यू क्वेश्चन्स आफ्टर दॅट रिगार्डिंग द सेम. सो ऍक्टिव्ह लिस्निंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ग्रेट इंट्रोडक्शन, इंट्रोडक्शन चांगल्या प्रकारे करा, तुमचा स्किल सेट सांगा, तुमच्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज सांगा. तुम्ही कुठे श्रमदान केलं असेल, तुम्ही ट्री प्लांटेशन केलं असेल, राईट, या सगळ्या गोष्टी. अँड ग्रेट इंट्रोडक्शन, दे शो इंटरेस्ट अँड दे शो कमिटमेंट. कमिटमेंट शो करा, तुम्ही लॉंग टर्म मध्ये खेळण्यासाठी त्या कंपनीमध्ये उत्सुक आहात. खेळण्यासाठी इन द सेन्स तुम्ही त्या कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी, राईट. लॉंग टर्म खेळणं आहे ना, असं म्हणतो ना आपण, तर दॅट काइंड ऑफ सिनॅरिओ. सो लॉंग टर्म ड्युरेशन तुमचं सांगा की तुम्ही जास्त वेळेसाठी त्या कंपनीमध्ये थांबणार आहात, तुम्हाला ग्रो व्हायचंय, यू आर प्लॅनिंग टू स्टे इन दी ऑर्गनायझेशन फॉर लॉंग ड्युरेशन अँड यू वॉन्ट टू ग्रो ओव्हर देअर, असं दाखवा. तुम्हाला त्यांचं पॅशन दिसलं पाहिजे, त्यांना तुमचं पॅशन दिसलं पाहिजे, राईट, की यू आर व्हेरी पॅशनेट फॉर जॉब, लाईक दॅट. अँड प्रॉपर ड्रेसिंग, एज आय टोल्ड यू, आय हॅव टोल्ड यू दॅट बिफोर ऑल्सो. अँड प्रॉपर एक्झिट, प्रॉपर एक्झिट मीन्स विथ ग्रॅटिट्यूड अँड विथ स्माइल. स्माइल करायची, बी कॉन्फिडंट अँड हॅव अ प्रॉपर ग्रॅटिट्यूड, saying thank you to them for giving the opportunity to you, all those things. Okay, so हे लक्षात असू द्या, या सगळ्या गोष्टी आहेत. In next presentation we are going to learn about the other rules also, other important things also, की व्हर्च्युअल इंटरव्ह्यू तुमचा जर असेल तर काय केलं पाहिजे. कधी कधी ट्रिकी क्वेश्चन्स विचारले जातात की आम्ही तुम्हालाच का हायर करू,
तुमच्या व्यतिरिक्त भरपूर इथे स्टुडंट्स आहेत, त्यांना का नाही करायचं, हे सगळे सगळे क्वेश्चन्स ते विचारतात, बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स. सो डोंट वरी अबाउट दॅट, वी आर ऑल्सो गोइंग टू लर्न अबाउट दॅट इन नेक्स्ट सेशन. ओके, एनी डाऊट एनीवन? काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आज जे आपण शिकलो त्याबद्दल. इफ एनीवन वॉन्ट्स टू आस्क एनीथिंग then you can ask. We have few minutes before exit, before ending the session. कोणाला काय विचारायचंय? No questions? Okay. So we will meet in next session with the further topics of the interview, preparation. Okay. Have a good day then. Thank you all. Thank you.